खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि अनेक लोकांचं आराध्य दैवत पण. समर्थांनी आपल्या रचनांमधून आणि प्रचारातून या दैवताची भक्ती लोकांपर्यंत पोहोचवली आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्याचबरोबर अशीच एक खंडोबा आणि समर्थ रामदास स्वामींची एक प्रचलित कथा आहे. ती तुम्हाला माहीत आहे का? एकदा समर्थ रामदास पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जात असताना जेजुरीहून जात होते. तेव्हा एक धनगर त्यांच्या समोर आला. तेव्हा तो धनगर त्यांना म्हणाला, महाराज, खंडोबाचं दर्शन घेऊन जा ना. तेव्हा समर्थ हसून म्हणाले, अरे बाबा, मी रामाचा सेवक आहे. मी रामा व्यतिरिक्त इतरांना राम स्वरूपच पाहतो. तुझ्या खंडोबाला मी इथूनच नमस्कार करतो. आता गड चढायला मला जमणार नाही. त्यावर तो धनगर म्हणाला, तुमच्या रामाने रावणाबरोबर युद्धाला जाण्या अगोदर वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली होती. रामाच्या दैवताला तुम्ही दर्शन घेणार नाही म्हणता. हे धनगराच्या मुखातील शब्द ऐकून समर्थ रामदास हे गडावर गेले. तिथं खंडोबाचं लिंग पाहून महाराजांचं मन अगदी प्रसन्न झालं आणि त्यांच्या मुखातून खंडोबाची आरती आली. नंतर हीच आरती खंडोबाची सर्व महाराष्ट्रभर प्रचलित झाली. जय जय रघुवीर समर्थ, येळकोट केळकोट, जय मल्हार. कुळधर्म कुळाचाराचे पालन का केले पाहिजे याच्यावर संतांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा.